बोला. सन 2026-27 साठीची कर मागणी आहे. म्हणजे जे आपलं पुढच्या 26-27 डिमांड असतं घरपट्टी पाणीपट्टी. ते घरपट्टी पाणीपट्टी पहिले ते सोडा. आता पहिले सदस्य कुठे ते दाखवा. कुठले सदस्य किती आहेत? सदस्य एक कोणच नाही का. होते ना पुढे आपलं रांजणी बाग होते ना पुढे घेतले खाली. सदस्य किती आहेत 1000 ग्रामसभेला आता? सध्या तर एक कोणच नाही, सरपंच अजेंडा किती जणांना पोहोचलाय? अजिंठा पोहोचलाय सगळ्यांना. 6 कोणाला पोहोचलाय अजेंडा? 7 जणांना तुम्हीच वाचायचं नाही. पोहोचलाय 6 जणाला. सरकारी याच्यामधलं मला काय म्हणायचे, आज ग्रामसभा लावली आहे, तुम्ही अजेंडा दिलाय, सरकारी अधिकाऱ्यांना अजेंडा दिलाय का? वहिनी यादव वहिनी कुठे? वहिनी म्हणा इथं येऊन बसा. किती वेळेस सांगितलं तुम्हाला सगळ्याला अजिंठा द्या. ते सरकारी अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत त्या अजेंड्यावर. गेल्यावर टाकून सही करून घेता येत नाही का त्यांना? कुणी करायचे ते? कर्मचाऱ्याला अजिंठा पोहोचाय गेल्यावर आपण तुम्ही अजेंड्यामध्ये लिहिलं पाहिजे, त्यांची नावं तरी लिहिलं पाहिजे सरकारी अधिकाऱ्यांची. जनावरांचा दवाखाना आहे, माणसाचा दवाखाना आहे, शाळेचे शिक्षक आहे, पोलीस पाटील आहेत, अंगणवाडी आहे, ते तलाठी आहे, त्यांची नावं पण साधी टाकले नाही अजेंड्यामध्ये. हे काम कोणाचं आहे? तिथे गेल्यावर नाव टाकतच नाही कुणी. कर्मचारी. तुम्ही ठरवा कुणी टाकायचे, पण ते टाकले का नाही हे माझा प्रश्न आहे. तुम्ही जर अजेंड्यावर नावच नाही टाकलेली तर कसं काय लोक येणार आहेत ग्रामसभेला इथं? आणि ज्या सदस्यांचं सह्या झालेले ते सदस्य पण इथं हजर नाहीत. कशाला आम्ही वेळ काढून येतो? लोक इथे 4 लोक जी वेळ काढून येतात त्यासाठी येतात. मी सदस्य बी यायला पाहिजे का नाही? येते पण आम्ही त्याला काय करणार शेवटी. आपण त्यांना आता हे 5 का 6 बाळासाहेब आले त्यांना 7 जणांना पोहोचले नाही का. येत नाही, आपण काय करणार त्या गोष्टीला? काहीतरी केलं पाहिजे ना. अहो पण ग्रामसभेची महत्वाचे सदस्य महत्वाचे आहेत, ग्रामस्थ तर पाहिजे. पण तुमचा अजेंडा त्या पद्धतीने आणला जात नाहीये, ही चुकी आहे का नाही? स्वतःहून यायला पाहिजे ना इथं. आता आपण त्यांना 7 जणांना ठीक आहे. आता ते बाळासाहेब ते म्हणजे आम्हाला फोनवर कळलं, ते काय आले नव्हतं, फोनवर सांगितलं, आम्ही आलो तिथं. मी 7 जणांना पोहोचले, 6 जणांच्या सह्या आहेत, त्यातला मी एकटाची. आणि ते एक आले समजा ते आले, त्यांची मिसेस नाही आली, बाबा सदस्य नाही आले, म्हणजे एकटाचे मी सांगतो. मग त्या दिवशी पण ग्रामसभेला पण तीच बोंब आहे. प्रत्येक ग्रामसभेला तोच प्रॉब्लेम आहे. गरज नाही तर मारायची नाहीच ना. आता तुम्ही बोलू शकता, आपण काय बोलणार? आपण त्याला आता जे सदस्यांना बजावला ते नाही का येत नाही त्यांनी. मला काय म्हणायचे, पदाव आहेत ना गावातल्या, आता पाऊस पडणार आहे, तिथल्या अडचणी असतील, पण तुमची प्रॉब्लेम तुमचा सर्वात आहे की सरकारी अधिकाऱ्यांना त्याच्यावर नाव पण नाहीत आणि त्याला अजेंडा पण नाही. हे काम तुमचं आहे. जर तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करू शकत नाही तर बाकीच्यांचं काय करायचंय? आणि हे सदस्य नुसते नावाला घ्यायत तर त्याला ग्रामसभेला येतात नाही, दरवेळेस फक्त अन्नच असतात. हे बघणार कोण? पाट्या लावायला फक्त पाहिजे का सदस्यपद? लाज तरी वाटलं पाहिजे जरा तरी, जेणेकरून आपण पदावर आहे, काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे. स्वतः मला एकच म्हणायचे, ज्या पदावर आहे तुम्ही पूर्ण एकाच ह्या लोकांमुळं हजर नसल्यामुळं एकट्या माणसाचं नाव खराब होणार आहे. आणि लोक म्हणतात की नाही गावचं नाव खराब होते. लाज वाटत नाही तुम्हाला? ग्रामसभेला फक्त हजर पण राहता येत नाही आणि म्हणते की नाव खराब होते. काहीतरी कारभार सुधारला पाहिजे का नाही? की सगळे सदस्य हजर झाले पाहिजेत, मिटिंग झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, कामं झाली पाहिजे. हे कोण बघणार आहे? आपण ती सदस्य हजर तर झाले पाहिजे ना. निवडणुका जशी पाळतात ना तशी हजर झाले पाहिजे ना. प्रत्येक मिटिंगला तोच प्रॉब्लेम झाला, तुम्ही तसंच म्हणताय. ह्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करता येते का नाही?